महाराष्ट्रासह देशाला हादरवणाऱ्या दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपी सुशांत हिंगे याच्यासह 12 आरोपींना मंगळवारी घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 आरोपींची न्यायालयीन कोठडीत केली रवानगी. संतोष बबन मोरे, वय वर्ष 43, राहणार शिरापूर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. दत्तात्रय रामदास भागवत, वय वर्ष 41, राहणार खडकवाडी, तालुका आंबेगाव. गणेश सुदाम पडवळ, वय वर्ष 40, राहणार सविंदणे, तालुका शिरूर. आनंदा मारुती पवार, वय वर्ष 56, राहणार टाकळकरवाडी, तालुका खेड. कुलदीप प्रकाश पवळे, वय वर्ष 30, राहणार गुरुदेव साम्राज्य, राजगुरुनगर, तालुका खेड. रविराज बबन थोरात, वय वर्ष 32, राहणार चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव. राजेंद्र भगवान सिनलकर, वय वर्ष 45, राहणार लोणी, तालुका आंबेगाव. ओंकार पोपट गिरवले, वय वर्ष 28, राहणार गिरवले वस्ती, जिल्हा अहिल्यानगर. आशिष विठ्ठल लोंढे, वय वर्ष 30, राहणार एकलहरे, तालुका आंबेगाव. सतीश महादू वाबळे, वय वर्ष 47, राहणार चांडोली खुर्द, तालुका आंबेगाव. प्रशांत पांडुरंग पडवळ, वय वर्ष 32, यांची येरवडा कारागृहात रवानगी. दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपी सुशांत हिंगे याने वरील 11 आरोपींना दूध भेसळीसाठी पावडर, रसायन आणि शॅम्पू यांची विक्री केल्याचं तपासात झालं निष्पन्न. या प्रकरणी यापूर्वी 14 आरोपी अटकेत असून ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून फरारी आरोपींचा शोध जारी. चाकण एमआयडीसी मधील 20 कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मुद्द्यावरून औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजक, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सदस्य यांची बुधवारी पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद होणार. पुणे नवी पेठ येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार. नित्याची वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे कायमचे साम्राज्य या चाकण एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर. औद्योगिक वसाहत परिसरातील मूलभूत सुविधांचे दुखणे उद्योगांच्या मुळावर उठले असून या उद्योजकांच्या मुखी आता स्थलांतराची भाषा. अनियमित वीज पुरवठा, सततचे जीवघेणे अपघात आणि भुरट्या चोरांचा सुळसुळाट या अडचणींमुळे उद्योगांमध्ये वाढली नाराजी. चाकणऐवजी रांजणगाव, खंडाळा एमआयडीसीचा पर्याय निवडण्याची दर्शवली तयारी. समस्यांचे दुखणे उद्योजकांच्या मुळावर आल्याने 4000 रोजगारांसह 1000 कोटींच्या उलाढालीवर संकट. चाकणच्या औद्योगिक विकासाला धक्का, उद्योग जगतात उडाली मोठी खळबळ. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गेच व्हावा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मंगळवारी पुन्हा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालाकडे लक्ष. पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. उत्तर पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने चाकण विमानतळाच्या पूर्वनियोजित जागी प्रधानमंत्री गती शक्ती टर्मिनलचा विचार व्हावा. तसेच छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी ते जेएनपीटी बंदर असा समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरची खासदार कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे लावून धरली मागणी. देखभाल दुरुस्ती आणि मॉक ड्रिलमुळे यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक 3 तासांचा ब्लॉक. बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मार्गावरील वाहतूक बंद राहणार. पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवणार. प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा. पुण्याहून मुंबईकडे जाणारी जुन्या घाटमार्गे वळण घेतील. दरम्यान कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार. मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना सूचना. वाहन चालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822 49 82 24 अथवा महामार्ग पोलीस विभागाशी 9833 49 83 34 या क्रमांकावर संपर्क साधा. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाच्या उभारणीला मुहूर्त मिळेना. वाकी खुर्दच्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचंय पण रस्ता हरवला. शाळकरी मुलांचा स्थानिक प्रशासनाला संतप्त सवाल. पावसाने पूल गेला, आता शिक्षणाची वाटही खडतर. महिना उलटल्यानंतरही मुरुमाच्या भरावातून शाळेची वाटच धोक्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता आणि पुलाचं काम तातडीने हाती घेण्याची स्थानिक ग्रामस्थांसह शिक्षकांची मागणी.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल. कोथिंबीर 1 रुपया तर मेथीला 2 रुपयांचा मिळाला भाव. शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल किंमत. कोथिंबीर मेथीच्या दराने शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चही भरून निघेना. भाजीपाला उत्पादकांवर आर्थिक संकट. बाजारभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च, मजुरी आणि बाजारपेठेपर्यंतचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवायचे आणि बाजारात ते फुकटच्या भावात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वाचन संस्कृतीला बळ. विद्यार्थ्यांना मन में है विश्वास पुस्तकांचे वाटप. सकस वाचनाने होतो सर्वांगीण विकास. अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले संबोधित. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनाची गोडी. महाविद्यालयात 50 पुस्तकांचे वितरण. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी विश्वास नांगरे पाटील यांच्या मन में है विश्वास या आत्मकथनाच्या प्रती विद्यार्थ्यांना केल्या सुपूर्त. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामन सातकर, प्राचार्य शिरीष पिंगळे यांची उपस्थिती. दीक्षा जाधव, संस्कार वायकर या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं मनोगत. एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी ओळखून विद्यार्थ्यांनी उद्योजकीय दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. डिजिटेक रोबोटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित गटे यांचं प्रतिपादन. राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात 21व्या शतकातील तंत्रज्ञानातील संधी या विषयावर अजित गटे यांचं व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन. यावेळी व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, मुख्याध्यापिका रेखा जाधव, तज्ज्ञ करिअर समुपदेशक विजय कचरे, पर्यवेक्षक हौशीराम मुठे, करिअर समुपदेशन विभागाचे समन्वयक लतीफ शाह, सुवर्ण कापसे या अध्यापकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती. अध्यापक ए.जे. इनामदार, रवींद्र घनवट, वर्षा गुट्टे, सचिन सांडभोर यांनी कार्यशाळेचं केलं संयोजन. आळंदी आणि उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता बाळगणाऱ्या दोघांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा. चाकण येथे चक्रेश्वर रस्ता ते कडाचीवाडीकडे जाणाऱ्या मार्गालगत विघ्नेश पार्क समोर 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास घडला प्रकार. बेकायदेशीरपणे हत्यार बाळगल्याप्रकरणी कृष्णा सुनील भंडलकर, वय वर्ष 19, राहणार भुजबळआळी, चाकण याच्यावर पोलिसांकडून कारवाई. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चरोली खुर्द येथे लोखंडी कोयता बाळगला म्हणून पंकज हनुमंत कांबळे, वय वर्ष 22, राहणार ठाकूर वस्ती, सोळू याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने पकडले. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.